Hello dear friends, welcome to another video lecture of Bridge course in Zoology. Today we are going to discuss on the topic the origin and evolution of life on earth. Origin means की लाईफ किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स किंवा सजीव ज्याला आपण म्हणतो त्यांची उत्पत्ती कशी झाली, राईट. त्याला आपण म्हणू ओरिजिन, की सजीवसृष्टी या पृथ्वीवर कशा पद्धतीने तयार झाली. अँड इव्हॉल्युशन मीन्स अ ग्रॅज्युअल चेंजेस, म्हणजे जी स्पेसीज सुरुवातीला तयार झाली किंवा जो कुठला लिव्हिंग ऑर्गॅनिझम सुरुवातीला तयार झाला त्याच्यामध्ये काळानुरूप कशा पद्धतीने बदल होत गेला हळूवारपणे. ठीक आहे. आणि हा काळानुरूप हळूवारपणे होणारा बदल आहे त्यालाच आपण इव्होल्युशन असं म्हणतो, राईट. सो आजच्या टॉपिकमध्ये आपण बघूया की नवीन स्पेसीज कशा पद्धतीने ओरिजिनेट झाली आणि त्यांचं कशा पद्धतीने इव्होल्युशन झालं. ओके. सो फर्स्ट क्वेश्चन इज दॅट व्हेन डिड द लाईफ बिगिन, म्हणजे या पृथ्वीवरती लाईफ कधी सुरू झालं, राईट. सो अर्थची हिस्ट्री जी आहे, जेव्हापासून अर्थ ओरिजिनेट झाली त्याच्या काही कालावधीनंतरपासून लाईफसुद्धा एक्झिस्ट व्हायला सुरुवात झाली, राईट. बट अर्थच्या हिस्ट्रीमध्ये ॲक्च्युली कुठल्या पॉईंटला लाईफ ओरिजिनेट झाली याबद्दल नक्की सांगता येत नाही. ओके. बट 3 लाईन्स ऑफ एव्हिडन्सेसच्या बेसिसवरती आपण ते डिड्यूस करू शकतो. द फर्स्ट कन्सेप्ट इज स्ट्रोमॅटोलाइट्स. हे स्ट्रोमॅटोलाइट्स जे आहेत ते 3.5 बिलियन इयर्स अगो एक्झिस्टेड झाले, राईट. हे स्ट्रोमॅटोलाइट्स म्हणजे काही रॉक्स आहेत, दगड आहेत ज्यांच्यामध्ये लेयर्स बघायला मिळतात. ओके. ज्यांचं स्ट्रक्चर आपण बघितलं स्ट्रोमॅटोलाइट्सचं तर ते एखाद्या मायक्रोबच्या लिव्हिंग मॅट्स सारखे आपल्याला दिसतात. तर यामधले जे लेयर्स आहेत यामध्ये 2 लेयर्स प्रामुख्याने बघायला मिळतात. एक म्हणजे मायक्रोब्सचा लेयर आणि दुसरा म्हणजे सेडिमेंट्स म्हणजे सचलेला थर, राईट. सो जो टॉपचा लेयर आहे तो फोटोसिंथेसिस करायचा आणि जो लोअर लेयर आहे तो लेयर टॉप लेयरनी जे काही फोटोसिंथेसिसमध्ये तयार केलं त्याचे बाय प्रोडक्ट्स यूज करण्याचं काम हा लोअर लेयर्स करायचा, राईट. राईट साईडला जी इमेज दिसते दॅट इज ऑफ स्ट्रोमॅटोलाइट्स. तर त्याचं स्ट्रक्चर काहीसं अशा पद्धतीने आपल्याला दिसतं. नेक्स्ट की ज्याच्यावरून आपण लाईफ अर्थवरती कशा पद्धतीने ओरिजिनेट झाली याचं इव्हिडन्स म्हणजे मायक्रोफॉसिल्स. मायक्रोफॉसिल्स सूक्ष्म जीवाश्म ज्याला आपण म्हणतो ते अबाउट 3.5 बिलियन इयर्स ॲगो एक्झिस्टेड होते, राईट. इतके जुने आहेत ते. बट यांचं स्ट्रक्चर आपण बघितलं या मायक्रोफॉसिल्सचं तर हे अगदी मिनरल्ससारखं यांचं स्ट्रक्चर आहे. ओके. सो त्याच्यामुळे हे ॲक्च्युली मिनरल्स आहे की मायक्रोफॉसिल्स आहे हे डिस्टिंग्विश करणं कठीण आहे. बट जेव्हा या मायक्रोफॉसिल्सची ॲनालिसिस केलं गेलं तेव्हा एक गोष्ट पुढे आली की यामध्ये जे ऑर्गॅनिक कार्बन आहे त्याचं कंटेंट याच्यामध्ये आढळलं. सो जेव्हा आपण लाईफच्या ओरिजिनबद्दल आपण बोलतो तर या ठिकाणी लाईफ ओरिजिनेट कशी झाली की व्हेन डिड लाईफ बिगिन या क्वेश्चनचं आन्सर जर शोधायचं असेल तर त्यासाठी आपल्याला जे ओल्ड रॉक्स आहेत, दगड आहेत ते आपल्याला शोधून काढावं लागतात. बट इट इज डिफिकल्ट टू फाइंड आउट
those rocks, old and hard. Okay, so evidences वरून असं कळतं की लाईफ या अर्थवरती अबाउट 3.85 बिलियन इयर्स अगो एक्झिस्टेड झाली, राईट. बट या अर्थवरती लाईफ जी डॉमिनेट केलेली आहे ते डॉमिनेशन केलं आहे अबाउट 100 to 500 मिलियन इयर्स अगो. देन लिव्हिंग फॉसिल्स. सो DNA is used as a living fossils. okay, फॉसिल्स मिळाले, त्यांचे DNA फाइंड आउट केले गेले, आयसोलेट केले गेले, त्यांचं सिक्वेन्सिंग केलं गेलं आणि करंटमध्ये जे ऑर्गॅनिझम्स लाईव्ह आहेत त्यांचंसुद्धा DNA सिक्वेन्सिंग केलं गेलं. अँड ऑन दॅट बेसिस DNA सिक्वेन्सेस दोघांचे कम्पेअर केले गेले आणि यावरून असं लक्षात आलं की DNA सिक्वेन्सेस आहेत बिटवीन द स्पेसीज ते त्यांचा सिक्वेन्स जितका सिमिलर असेल इट मीन्स दॅट दोज ॲनिमल्स आर मोर रिसेंट आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये त्यांचं डायव्हर्सिफिकेशन झालं आहे, त्यांच्यामध्ये विविधता आली आहे आणि अलीकडच्याच काळामध्ये त्यांचं एक्सटिंक्शनसुद्धा झालं आहे, राईट. आणि DNA सिक्वेन्सेस कॉमन असल्यामुळे वी कॅन से दॅट दे हॅव द कॉमन ॲन्सेस्टर्स, मीन्स त्यांचे जे पूर्वज आहेत ते कॉमन आहेत. देन अगदी पूर्वीच्या काळामध्ये लँडची जी काही ॲटमॉस्फेरिक कंडिशन होती ती आपण बघितली तर त्या काळामध्ये अर्थवरती कुठेही O2 नव्हतं, ओझोन नव्हतं, फक्त त्यावेळेला अल्ट्राव्हायलेट रेज होते आणि हे अल्ट्राव्हायलेट रेज मॉलिक्युलर बॉन्ड्स ब्रेक करायचे, राईट. शॅलो पॉन्ड्समधली कंडिशन्स बघितली त्यावेळेची तर ही थोडीफार लाईफला सपोर्ट करणारी अशी होती, कारण शॅलो पॉन्ड्समध्ये लार्ज अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल्स होतं. पॉन्ड्समधलं जे काही पाणी आहे ते इव्हॅपोरेट होत होतं, ऑर्गॅनिक केमिकल्सचं कॉन्सन्ट्रेशन त्यामध्ये होतं, राईट. आणि या सगळ्यांचं कॉम्बिनेशन होऊन एक कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स त्या ठिकाणी तयार झालेत आणि ज्याच्यापासून पुढे लाईफ तयार झाली. ओके, डीप सी व्हेंट्स किंवा हॉट स्प्रिंग्स आपण बघितले तर त्याच्यामध्ये सुद्धा काही DNA इव्हिडन्सेस जे काही मिळाले आहेत ते सजेस्ट करतात की जे अर्ली ऑर्गॅनिझम्स होते ते सर्वाईव्ह केले इन अ सिमिलर कंडिशन्स लाईक इन अ डीप सी व्हेंट्स. ओके, आणि त्यावेळेला त्यांनी जी काही केमिकल एनर्जी अवेलेबल होती ती केमिकल एनर्जी यूज केलेली आहे. नाउ इन 1920s सायंटिस्टनी असं हायपोथेसाइज केलं की जे काही केमिकल्स अर्ली ॲटमॉस्फिअरमध्ये तयार झालेत लाईक बाय युजिंग सनलाईट अँड अदर एनर्जी सोर्सेस त्यांच्यापासून स्पॉन्टेनियसली ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स तयार झाले, राईट. सगळ्यात आधी पृथ्वीवरती वेगवेगळे गॅसेस अवेलेबल होते, त्या गॅसेसचं कॉम्बिनेशन झालं, एक केमिकल रिॲक्शन त्यांच्यामध्ये झाली बाय युजिंग सनलाईट अँड अदर एनर्जी सोर्सेस आणि त्यांच्यापासून ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स तयार झाले, राईट. या हायपोथेसिसला टेस्ट करण्यासाठी मिलर आणि युरे यांनी 1950मध्ये एक एक्सपेरिमेंट केला. त्यांनी काय केलं, युरे मिलरच्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी एका फ्लास्कमध्ये वॉटर घेतलं, त्या वॉटरला हीट केलं ज्याच्यामुळे वॉटरचे वेपर्स तयार झाले. हे वॉटर वेपर्स त्यांनी मूव्ह केले इंटू द अनदर फ्लास्क आणि त्या फ्लास्कमध्ये त्यांनी मिथेन आणि अमोनियाचे वेपर्स त्या ठिकाणी ॲड केलेत आणि त्या सेकंड फ्लास्कमध्ये त्यांनी इलेक्ट्रिक स्पार्क जनरेट केला आर्टिफिशियल, ओके, विच यूज ॲज एनर्जी सोर्स. आणि त्या सेकंड फ्लास्कच्या खालच्या बाजूला कंडेन्सर ठेवलं ज्यामध्ये ते वेपर्स कलेक्ट होतील, कंडेन्स होतील आणि जी काही लिक्विड फॉर्ममध्ये ते वेपर्स कन्वर्ट होतील ते लिक्विड मग खाली कलेक्ट केलं गेलं. ओके, सो
इन युरे मिलर एक्सपेरिमेंट पहिल्या फ्लास्कमधून वॉटर वेपर सेकंडरी फ्लास्कमध्ये आणलं. सेकंडरी फ्लास्कमध्ये मिथेन अँड अमोनिया त्यांनी रिलीज केलं आणि इलेक्ट्रिक स्पार्क त्या ठिकाणी जनरेट केलं आणि या हाय एनर्जी सोर्समुळे त्या ठिकाणी जे काही वेपर्स होते त्यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन झाली आणि ते केमिकल रिॲक्शनमुळे काही ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स त्या ठिकाणी तयार झाले, लाईक अमायनो ॲसिड्स अँड अदर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स लाईक. ओके, सो युरे मिलरने काय केलं की त्यावेळेला जे काही अर्थवरती कंडिशन होती, ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स होते, त्या कंडिशन्स त्यांनी एक्सपेरिमेंटमध्ये जनरेट करण्याचा, आर्टिफिशियली क्रिएट करण्याचा प्रयत्न केला. ओके, आणि त्यावरून असं लक्षात आलं की त्यावेळेला अशा पद्धतीने वेगवेगळ्या गॅसेसमध्ये केमिकल रिॲक्शन झाली बाय युजिंग डिफरंट एनर्जी सोर्सेस आणि त्यापासून ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स तयार झालेत. सिम्पल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स लाईक अमायनो ॲसिड्स अँड अदर कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स. This is a diagrammatic representation of the युरे मिलर्स एक्सपेरिमेंट. फर्स्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता, दिस इज द फर्स्ट फ्लास्क, ज्याला आपण बॉइलिंग फ्लास्क म्हणतो. या बॉइलिंग फ्लास्कमध्ये त्यांनी काय घेतलं, वॉटर घेतलं, त्या वॉटरला हीट केलं. हीट केल्यानंतर वॉटर वेपर्स क्लाउड फॉर्मेशन झालं आणि ते सेकंडरी फ्लास्कमध्ये आलं. सेकंडरी फ्लास्कमध्ये त्यांनी मिथेन आणि अमोनिया गॅस रिलीज केले. सोबतच त्यांनी एक पॉवर सप्लाय त्या ठिकाणी दिला, इलेक्ट्रिक स्पार्क त्या ठिकाणी यूज केला आहे, ज्याच्यामुळे त्या हाय एनर्जीमुळे त्या ठिकाणी त्या केमिकल्समध्ये रिॲक्शन झाली वॉटर वेपर, मिथेन अँड अमोनियामध्ये. ते वॉटर वेपर्स मग त्यांनी कंडेन्स करून त्यांचं लिक्विड एका कलेक्टिंग ट्रॅपमध्ये कलेक्ट केलं. ओके, सो या कलेक्टिंग ट्रॅपमध्ये जे काही लिक्विड त्यांनी मिळालं त्यामध्ये वेगवेगळे अमायनो ॲसिड्स आणि काही अदर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स त्यांना मिळाले. राईट. सो आत्तापर्यंत जे काही आपण बघितलं की ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स त्या ठिकाणी फॉर्म झाले, हे सगळं काय आहे, केमिस्ट्रीचा भाग आहे. राईट. मग या केमिस्ट्रीचं ट्रान्झिशन बायोलॉजीमध्ये कसं झालं. ओके, सो ॲज वी नो की जे काही ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आहेत तेच प्रत्येक ॲनिमल्सचं काय आहेत, बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. राईट. प्रत्येक ॲनिमल्स त्या ऑर्गॅनिक मॉलिक्युल्सपासून बनलेले आहेत. ओके, बट या ठिकाणी म्हटलेलं आहे की अशा पद्धतीचे ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स प्रत्येक वेळेला तयार झाले. म्हणजे एकदा ॲटमॉस्फेरिक कंडिशनमध्ये रिॲक्शन झाली, एक ऑर्गॅनिक मॉलिक्यूल तयार झाला, परत ॲटमॉस्फिअरमध्ये केमिकल रिॲक्शन झाली, परत ऑर्गॅनिक मॉलिक्यूल तयार झाले. बट अशा पद्धतीने ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स तयार होणं हे कठीण आहे. राईट. एव्हरी टाईम द सेम प्रोसेस कॅनॉट बी रिपीटेड और बाय सच प्रोसेसेस लाईफ कॅनॉट बी एक्झिस्टेड. ओके, तर यासाठी काही हाय प्रोबॅबिलिटी त्या ठिकाणी आहे की इंटरमिडिएट स्टेप्स जे आहेत ते यासाठी नेसेसरी आहेत. देन द सायंटिस्ट स्टार्ट टू सर्च फॉर द सेल्फ रिप्लिकेटिंग मॉलिक्युल्स. when they came to know that ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स प्रत्येक वेळेला ॲटमॉस्फिअरमध्ये केमिकल रिॲक्शन होऊन तयार होऊ शकत नाहीत, तेव्हा त्यांनी शोधायला सुरुवात केली की असा कुठला तरी मॉलिक्यूल तयार झाला असेल जो एकदा तयार झाला त्यानंतर तो मॉलिक्यूल स्वतःची कॉपीज तयार करू शकला. राईट. आणि अशा पद्धतीने DNA अँड RNA यांचा शोध लागला. राईट. अँड दे फाउंड दॅट DNA अँड RNA हॅज द कॅपॅसिटी टू फॉर्म देअर ओन कॉपी, ज्याला आपण रिप्लिका असं म्हणतो. आणि अशा पद्धतीने DNA RNA यांना रिप्लिका फॉर्म करण्यासाठी, रिप्लिकेट होण्यासाठी काही एन्झाईम्सची गरज असते. ओके. इन 1980s इट इज डिटरमाइंड दॅट RNA जो आहे, या RNAमध्ये कॅपॅसिटी आहे की तो स्वतःचं रिप्लिकेशन करू शकतो विदाउट यूज ऑफ सम एन्झाईम्स. ओके, सो
अर्ली अर्थ जे होतं त्या अर्ली अर्थवरती सगळीकडे सुरुवातीला फॉर्म झालेला मॉलिक्यूल म्हणजे आर एन ए, आणि हा आर एन ए नंतर याच्यापासून डी एन ए फॉर्म झाला. ओके, सो वी कॅन से दॅट द अर्ली अर्थ वॉज अन आर एन ए वर्ल्ड. देन इट इज फाउंड की अर्ली अर्थवरती आर एन एचे शॉर्ट स्ट्रँड लाईक मॉलिक्यूल त्यांना दिसले, राईट. आणि हे आर एन ए फास्टली रिप्लिकेट होण्याची क्षमता यांच्यामध्ये होती, आणि रिप्लिकेट होताना कमीत कमी एरर्स या आर एन एमध्ये दिसत होते. ओके, आणि समटाईम्स आर एन एची कॉपी होताना काही एरर्ससुद्धा त्या ठिकाणी झालेत, ज्यालाच आपण म्युटेशन्स असं म्हणतो. आणि या म्युटेशन्समुळे जे काही फर्दर आर एन एज फॉर्म झाले ते आर एन एजमध्ये व्हेरिएशन बघायला मिळालं. ओके, आणि अशा पद्धतीने एक मॉलिक्युलर इव्हॉल्युशन त्या ठिकाणी झालं, राईट. सो वी कॅन से दॅट आर एन ए वर्ल्ड गेव वे टू द डी एन ए वर्ल्ड, मीन्स आर एन एपासून डी एन ए फॉर्म झालेत. देन सायंटिस्ट फाउंड दॅट देअर वेर सम अर्ली सेल लाईक स्ट्रक्चर्स. जे काही आर एन ए आहेत ते आर एन ए आणि एन्झाईम्स यांच्या सभोवताल एक मेम्ब्रेन त्यांना फॉर्म झालेला दिसला, राईट. सो अशा पद्धतीने एन्झाईम्स आणि आर एन ए एकत्र आल्यामुळे त्यांच्यामधलं जे काही रिॲक्शन्स होते ते सुद्धा इन्क्रीज झाले. ओके, देन some scientists perform some lab experiments, and those lab experiments suggest that the membrane structure existed on early earth. Okay, so ज्या वेळेला अर्थवरचं टेम्परेचर सुरुवातीला जास्त होतं आणि हळूहळू अर्थचं टेम्परेचर कमी व्हायला लागलं, अर्थ कूल व्हायला लागली, त्यावेळेला वॉर्म वॉटर सोल्युशन ऑफ अमायनो ॲसिड्स यांचं केमिकल रिॲक्शन होत गेले आणि त्यापासून काही मिक्स लिपिड्स, फॅट्स वॉटरमध्ये तयार झालेत, राईट. देन दे वर फाउंड सम नॉन लिव्हिंग प्री सेल्स विच हॅव द लाईफ लाईक बिहेवियर. म्हणजे त्यांना काही असे मॉलिक्युल्स दिसले जे नॉन लिव्हिंग प्री सेल्ससारखे होते, बट त्यांच्यामध्ये लाईफसारखं बिहेवियर होतं. ओके, ते म्हणजे कसं की हे जे सेल्स त्यांना दिसले, प्री सेल्स ज्यांना आपण म्हणू, ते साईजमध्ये ग्रो होत होते, राईट. आणि एका साईजला रीच झाल्यानंतर ते स्प्लिट होत होते आणि त्यांच्यापासून डॉटर सेल्स तयार होत होते. ओके, यासोबतच दुसरं लाईफ लाईक बिहेवियर म्हणजे या मॉलिक्यूल या स्ट्रक्चरमधून, प्री सेल्समधून काही सिलेक्टिव्ह मॉलिक्युल्स इन अँड आउट होऊ शकत होते. सोबतच हे प्री सेल्स काही एनर्जी स्टोअर करत होते आपल्यामध्ये इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक व्होल्टेज. सो फ्रॉम दिस एक क्विक समरी आपण सांगू शकतो की सुरुवातीला काय झालं, पृथ्वीवरचे जे काही वातावरण होतं, एन्व्हायरमेंट होतं, त्यामुळे त्या ठिकाणी केमिकल रिॲक्शन्स झाल्या गॅसेसमध्ये आणि त्यांच्यापासून काही ऑर्गॅनिक प्रिकर्सर मॉलिक्युल्स फॉर्म झाले. ह्या मॉलिक्युल्सपासून काही असे मॉलिक्युल्स तयार झाले ज्यांच्यामध्ये स्वतःचीच कॉपी तयार करण्याची कॅपॅसिटी होती, सेल्फ रिप्लिकेशनची प्रॉपर्टी होती, लाईक आर एन ए. आर एन ए फॉर्म झाल्यानंतर काही मेम्ब्रेन बाउंड प्री सेल्स त्या ठिकाणी तयार झाले आणि त्या प्री सेल्सच्या आतमध्ये आर एन ए आणि काही एन्झाईम्स होते, राईट. त्यानंतर त्यापासून ट्रू सेल्स तयार झाले ज्यांच्यामध्ये आर एन ए हा जिनोम होता, राईट. अँड इन द ड्यू कोर्स ऑफ इव्होल्युशन मॉडर्न सेल्स तयार झाले ज्यांच्यामध्ये डी एन ए हा जिनोम होता. ओके, सो
नेक्स्ट इज अर्ली इव्होल्युशन अँड राईज ऑफ O2. सुरुवातीच्या काळामध्ये पृथ्वीवरती ऑक्सिजन नव्हतं, अनेरोबिक कंडिशन होती. बट ज्या वेळेला फोटोसिंथेसिस सुरू झालं त्यानंतर ऑक्सिजन इन्क्रीज झालं आणि त्यानंतर ॲक्च्युअल लाईफ डॉमिनेट करत गेली ऑन अर्थ. ओके, सो अगदी सुरुवातीला जे काही ऑर्गॅनिझम्स होते त्यांचं मेटाबॉलिझम अगदी सिम्पल पद्धतीचं होतं. ॲटमॉस्फिअरमध्ये कुठल्याही पद्धतीचं O2 नव्हतं, म्हणजे टोटली अनएरोबिक कंडिशन त्या ठिकाणी होती. जे काही ऑर्गॅनिझम्स त्यावेळेला डेव्हलप झाले ते सगळे केमो हेट्रोट्रॉप्स होते, म्हणजे ते ऑर्गॅनिझम्स ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मटेरियलपासून आपले न्यूट्रियंट्स मिळत होते. ओके, थ्रू द केमिकल रिॲक्शन्स. त्यानंतर हे जे काही ऑर्गॅनिझम्स त्यावेळेला डेव्हलप झाले त्यांच्यामध्ये नॅचरल सिलेक्शन झालं. मीन्स नेचरनी त्यापैकी असे ऑर्गॅनिझम सिलेक्ट केले ज्यांनी नेचरनुसार स्वतःमध्ये बदल केले आणि डायव्हर्सिफाईड झाले. राईट, त्यालाच आपण नॅचरल सिलेक्शन असं म्हणतो. या नॅचरल सिलेक्शनमुळे जे ऑर्गॅनिझम्स थोडीफार त्यांच्यामध्ये विविधता आली ते जिवंत राहिले आणि त्यांच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे ऑर्गॅनिझम्स तयार झाले. मॉडर्न DNA जे काय त्या ठिकाणी होतं, आजच्या काळातलं DNA यामध्ये फारसं म्युटेशन होत नाही, चेंजेस यांच्या सिक्वेन्समध्ये होत नाही. याचं कारण म्हणजे आज त्यांच्या म्युटेशनला कंट्रोल करणारे एन्झाईम्स त्या ठिकाणी आहे. बट DNA एवढं RNA हे लकी नाही, कारण RNA हा असा मॉलिक्यूल आहे ज्यामध्ये त्याचं रिप्लिकेशन फास्ट होतं आणि त्याच्यामध्ये कॉपिंग एरर्ससुद्धा जास्त होतात. ओके, सो अगदी सुरुवातीच्या काळाला जसं आपण म्हटलं की RNA सुरुवातीला फॉर्म झाला, तर या RNAमध्ये मॅक्झिमम म्युटेशन त्यावेळेला झालं आणि ज्याच्यामुळे इव्हॉल्युशनसुद्धा झालं. Then the most important thing that happened on the early earth was the photosynthesis. Okay, ही जी फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे अर्थवरती ग्रॅज्युअली हळुवारपणे इव्हॉल्व झालेली आहे. लाईक जे काही ऑर्गॅनिझम्स त्यावेळेला ओशनच्या सरफेसला राहत होते त्यांनी सनलाईट ॲब्झॉर्ब केलं. सनलाईटमधलं मोस्टली UV लाईट त्यांनी ॲब्झॉर्ब केलं आणि त्यापासून त्यांनी आपलं फूड सिंथेसाइज केलं. राईट, अँड ते फूड यूज करून त्यांनी स्वतःची एनर्जी जनरेट केली. सो असे ऑर्गॅनिझम्स ज्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस होतं, असे ऑर्गॅनिझम्स अबाउट 3.5 बिलियन इयर्स अगो एक्झिस्टेड झाले. राईट, सगळ्यात आधी अशा पद्धतीचं फोटोसिंथेसिस सायनोबॅक्टेरियामध्ये अपियर झालं, ज्यांना आपण ब्लू ग्रीन अल्गीसुद्धा म्हणतो. ओके, आणि या फोटोसिंथेसिसचं बाय प्रोडक्ट म्हणजे O2 आणि हे O2 ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज झालं, ज्याच्यामुळे आजचं जे वर्ल्ड आहे ते फॉर्म झालेलं आहे. ओके, सो वी कॅन से दॅट दिस प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस is responsible for the change of this world. Then the next question arises that how the early eukaryotes form. So fossils ज्यांना आपण जीवाश्म म्हणतो यांच्या एव्हिडन्सेसवरून अबाउट 2.1 बिलियन इयर्स एगो युकॅरियोट्स ओरिजिनेट झालेत. राईट, ज्या वेळेला अर्थवरती O2चं प्रमाण वाढायला लागलं. ओके, DNA एव्हिडन्सेस आपण चेक केले तर त्यावरून असं लक्षात येतं की प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स हे जरी आज सेपरेट असले पण यांचा जो काही ओरिजिन आहे, यांचे जे पूर्वज आहेत, ॲन्सेस्टर्स आहेत, ते कॉमन होते. ओके, आणि अशा पद्धतीने O2 हॅज प्लेड अ की रोल इन युकॅरियोट
evolutions. Okay, because the cells, they produce the energy more efficiently using aerobic condition than anaerobic metabolism. Okay. Then the colonization of land. DNA evidences सजेस्ट करतात की प्लांट्स जे आहेत आजचे ते ओरिजिनेट झाले आहेत फ्रॉम अल्गी. ओके, आणि हे कशावरून माहीत पडलं आहे? फ्रॉम DNA evidences. Okay, and it took only 75 million years for animals to follow plants out of water. Then primate evolution. फोटोसिंथेसिसची प्रोसेस झाली, RNA DNA सुरुवातीला आले, त्यानंतर फोटोसिंथेसिसची प्रोसेस सायनोबॅक्टेरियासारख्या मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये बघायला मिळाली. राईट, सेल्स आले, देन द ॲनिमल्स ओरिजिनेट झाले. राईट, सो मंकी, एप्स, लेम्युर्स आणि ह्युमन्स ह्या सगळ्यांचे जे ॲन्सेस्टर्स आहे, पूर्वज आहे, ते कॉमन आहेत आणि ते सगळे ॲन्सेस्टर्स ट्रीजवरती राहायचे. ओके, आणि ट्रीजवरती राहण्यासाठी जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते सगळे त्या ॲन्सेस्टर्समध्ये होते. लाईक लिंबर आर्म्स, आयज इन फ्रंट ऑफ हेड, डेप्थ परसेप्शन. ओके, फॉर अँड यांच्यापासून जे काही ऑफस्प्रिंग्स तयार झाले ते ऑफस्प्रिंग्स बॉर्न झाले विथ मोर हेल्पलेस दॅन अदर एनिमल्स. देन एमर्जन्स ऑफ ह्युमन्स. ह्युमन्स या अर्थवरती कसे ओरिजिनेट झाले? तर इव्हिडन्सेसवरून आपण असं म्हणू शकतो की ह्युमन्स यांचं ओरिजिन, यांचे इव्होल्युशन गोरिल्ला किंवा मंकीजपासून झालेलं नाही. ओके, बट गोरिल्ला, मंकीज अँड ह्युमन्स यांचे जे ॲन्सेस्टर्स आहेत ते फक्त कॉमन होते. But it is found that the 98% of human genome is identical to the genome of chimpanzee. Okay, चिंपॅन्झी आणि ह्युमन्स यांचं जर जिनोम कम्पेअर केलं तर त्यावरून असं लक्षात येतं की चिंपॅन्झीचं जे काही जिनोम आहे ते आणि ह्युमन्स यांच्यामध्ये 98% सिमिलॅरिटी आहे. अँड फ्रॉम दिस वी कॅन से दॅट ह्युमन्स are evolved more from the chimpanzees. Okay, आणि हे जे 2% डिफरन्सेस त्यांच्या जिनोममध्ये आहे, दिस 2% जिनोम सेपरेशन or difference separates the human from the chimpanzees. Okay, along with that या 2% मध्ये इंटेलिजन्स जे आहे ते सुद्धा ह्युमन्समध्ये जास्त आहे. ओके, सो या ठिकाणी एक इमेज दिली आहे ऑफ इव्होल्युशन. ओके, प्रोझिमियन्स आहेत लाईक लेम्युर्स, टॉर्सिसेस, पोटोस अँड टार्चियर्स. ओके, हे अगदी सुरुवातीच्या काळात फॉर्म झालेले आहेत. राईट, देन मंकीज आले, ज्यामध्ये न्यू वर्ल्ड मंकीज आले, त्यानंतर ओल्ड वर्ल्ड मंकीज आले, त्यानंतर मंकीजपासून इव्होल्युशन होऊन एप्स तयार झाले लाईक जिबॉन्स, ओरँगुटॅंग, गोरिल्लाज अँड चिंपॅन्झीज. राईट, दीज ऑल आर दी एप्स. आणि चिंपॅन्झीजपासून इव्होल्युशन होऊन ह्युमन्स तयार झालेत. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द ओरिजिन ऑफ लाईफ अँड देअर इव्होल्युशन. So this is all about today's lecture. The further topic we'll discuss in the next lecture. Thank you.